रोकडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. तर मंडळी, मी खरं तर आता ब्लाऊज शिवत होते, पण अचानकच बघा माझ्या मशीनचा पट्टा तुटला. त्याच्यामुळे टेन्शन आलं होतं मला, मी ब्लाऊज कशी शिवणार. तर बघा मी तर दाखवते नवऱ्यात काय जुगाड केला आहे. हे ब्लाऊज माझा अर्धवटच राहिलं, एवढंच शिवून झालं आहे माझं. तर मशीनचा पट्टा अचानकच तुटला शिवताच. हे बघा, हे म्हणजे अर्धच शिवून झालं आहे माझं. तर खाली इथं धूळ असल्यामुळे जरा हे बघा, काय बोलायचं आता या पट्ट्याला. अचानकच तुटलं आहे आणि याचे म्हणजे जॉईंट पण केला असता त्यांनी. तर त्याचे हे काय केलं मी, त्यांना न सांगताच तारच कट केली आणि तार ना तुटली. बरेच आता पट्ट्याला तरी काय बोलणार मी, 2-3 वर्ष झाले की. हे बघा, असं अचानकच पट्टा तुटला. मग मला खूप टेन्शन आलं होतं. आता ब्लाऊज मी कसं शिवणार, अर्धवटच ब्लाऊज राहते का. आणि याच्यात म्हणजे ब्लाऊजचं तर काहीच पूर्ण अजून झालेलंच नव्हतं. फक्त कटोरीन ते जॉईंट झालं आणि मागचा पार्ट जॉईंट झालेला होता. म्हणजे जॉईंट पण कुठे झालं, अजून अस्तरच लावलं आहे. अजून हाताला पण अस्तर वगैरे लावायचं होतं. केलं आहे ते काहीची नको मला, हाताचं दाखव. तर हे माझेच ब्लाऊज आहेत. म्हटलं आता 14 एप्रिल आली आहे, जयंतीसाठी म्हटलं शिवून टाकते. तर हे बघा, हे असं अर्धच झालं आहे ब्लाऊज. आणि ह्या पट्ट्याने मध्येच धोका दिला मला. एवढं वर्ष चाललं कस्टमरचे ब्लाऊज शिवले आणि माझ्या वेळेसच मला धोका दिला. तर तुम्हाला दाखवते नवऱ्याने काय आयडिया केली. तर मंडळी, हे बघा, हे दोरीचं बंडल आहे. हे बघा, हे दोरीचं बंडल जे पायपिंगसाठी, ड्रेसच्या ब्लाऊजच्या पायपिंगसाठी यूज करतो ना, ही दोरी सापडली. मग त्यांना आयडिया की म्हटले दाखव म्हणे, काहीतरी असेल ना दोरी वगैरे जाड, असं थोड्या वेळात तुझं काम भागवेल तर तोपर्यंत दे म्हणे. तर हे बघा, तीच दोरी मशीनला लावली आहे. आता माझी मशीन तुम्ही म्हणता ना अशी काय आहे गंजाली, पण खरं तर मशीन खूप जुनी आहे बरं का. आणि हे बघा फिरतंय पण. हे बघा, असं जुगाड केला म्हणजे 2 ब्लाऊज आरामात होतील. आता बघू, पट्टा आणायला चालले तर महिनाभर, पण चालला तर मी काय पट्टा आणणार नाही. कस्टमरचे जेव्हा ब्लाऊज येतील तेव्हा मग मी आणेल पट्ट्या. पण माझ्या याच्यावर जर भागत असेल तर मी नक्कीच भागून घेईन. तर हे बघा, असं जुगाड करून दिला आहे त्याने. मध्ये धोका दिला मला. तर खरंच अजून माझं एक ब्लाऊज राहिलं आहे. म्हटलं तुम्हाला तर सगळे विचारत असते ना, तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवता का, टेलर आहात, तर दाखवत नाही. तर म्हटलं चला आज स्वतःचे ब्लाऊज दाखवते मी शिवून. आणि तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला अजून एक ब्लाऊज शिवून झाल्यावर नक्कीच तुम्हाला दोन्ही ब्लाऊज दाखवणार आहे मी. तर हे आता पूर्ण करून घेणार आहे. तुमच्याकडे पण असं मशीन धोका देते म्हणजे, आम्ही काही थोडंसं पण पाट वगैरे निघले ना तर घरीच ते मला जॉईंट करून देतात. लय मोठं काही प्रॉब्लेम असला तर मग मी दुकानात घेऊन जाते. पण शक्यतो आता प्रयत्न यूट्यूबवर बघून घरीच प्रयत्न करतो रिपेरिंगचा. तर तुम्हाला पण अशी मशीन कधी धोका देते असते तर तुम्ही काय करता कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पट्टा तुटल्यावर तुम्ही काय जॉईंट करता अर्जंटमध्ये तेही नक्कीच सांगा. व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या मशीनमध्ये प्रॉब्लेम काय झाले, पट्टा तुटला किंवा सुई तुटली तर सुई पटकन भेटते. पण मशीनची ती दात्री वगैरे तुटली तर तुम्ही घरी रिपेअर करता की दुकानात घेऊन जाता. आम्ही तर घरी जुगाड करतो असं बघा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.